महाराष्ट्रात मतदानाचे आणखी 2 टप्पे बाकी आहेत। त्याआधीच शरद पवारांनी नेमक्या किती जागा मिळू शकतात यावरून भाकीत केलाय। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागांवर जिंकू शकते असं शरद पवारांनी म्हटलंय। पाहूया। आता असं दिसतंय आवाज लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी लोकसभेमधला महाविकास आघाडीचा आकडा सांगितला। आम्हाला 30 ते 35 जागा मिळणार असा दावा शरद पवार यांनी केला। म्हणजे शरद पवारांच्या दाव्याप्रमाणे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला 13 ते 18 जागा मिळतील, तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्याच राष्ट्रवादीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज पवारांना आहे। मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, त्याच्यामध्ये मिळाली, एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या। आत्ता असं दिसतंय की आम्हाला लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। 30 ते 35 जागांचा दावा करून पवारांनी भाजपच्या गोटात चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 2019च्या लोकसभेचा विचार केला तर भाजपचे 23 खासदार जिंकले होते। युतीमध्ये शिवसेनेचे 18 जागा निवडून आल्या होत्या, तर काँग्रेसला 1 जागा, राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले, तर एमआयएमचा 1 खासदार आणि अमरावतीमधून नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या। अर्थात अमरावतीत त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता। अद्याप महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 3 टप्पे झाले, आणखी 2 टप्पे बाकी आहेत। महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूनं याचा फैसला 4 जूनला होईल। पण 30 ते 35चा आकडा सांगताना पवारांनी मोदींच्या प्रचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं। पहिल्या टप्प्यामधल्या मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाल्यानंच मुस्लिम विरोधी प्रचार करत असल्याचा आरोप पवारांनी केलाय। ये लोग मुसलमानों को पूरा का पूरा आरक्षण देना चाहते हैं, यानी अभी जो SC, ST, OBC को आरक्षण मिलता है वो बंद करके ये लोग पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को देना चाहते हैं। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं। पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला। त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला आणि ओपनला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते। जसे जसे तपशील जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असा ऑब्झर्वेशन माझं आहे। काँग्रेस किंवा इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना दिलं जाईल, तसंच सोनं, मंगळसूत्र सुद्धा मुस्लिमांना वाटून दिलं जाईल अशी टीका मोदी प्रचार सभेमधून करत आहेत। आता ज्या मुस्लिम आरक्षणावरून वार पलटवार सुरू झालाय त्या आरक्षणाची स्थितीही पाहूया। कर्नाटकात मुस्लिमांना 4% शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे। सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे। तामिळनाडूमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांना 3.5% आरक्षण आहे। आंध्र प्रदेशातही मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे। केरळमध्ये मुस्लिमांना 12% आरक्षण आहे। पश्चिम बंगालमध्ये 10% मुस्लिम आरक्षण आहे। गुजरातमध्ये मुस्लिमांच्या 70 जातींचा समावेश ओबीसी आरक्षणात आहे। महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांच्या 37 जातींचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश आहे, तर मुस्लिमांच्या काही जातींना विजे, NT-ब आणि NT-ड मध्ये सुद्धा आरक्षण मिळतं।
लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने झुकलाय. पंतप्रधान मोदी आक्रमकतेनं मुस्लिम आरक्षणावरून इंडिया आघाडीवर तुटून पडत आहे. तर आंध्र प्रदेशात भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीने मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. आंध्रात मुस्लिमांना मिळत असलेल्या 4% आरक्षणाचं संरक्षण करणार असं चंद्राबाबू म्हणाले. కొన్ని స్పష్టంగా మనకు ఉద్యోగాలు 4%, yes they are deserving, will protect, there is no second thought. ఎందుకు ఈ రోజు ముస్లిమ్స్ లో కూడా పేదరికం ఎక్కువ ఉంది, ఆర్థికంగా సామాజికంగా రాజకీయంగా ఎనబడి ఉన్నారు, వాళ్ళకి చేయూత ఇవ్వడం మన బాధ్యత. आंध्र प्रदेशात 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम फॅक्टर फार महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपची भूमिका वेगळी असली तरी चंद्राबाबू मात्र मुस्लिम आरक्षणावर ठाम आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.